की म्हणजे लाडक्यानो खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या लाडक्यानो समोर आलेल्या आहेत. दोन्ही पण बातम्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लाडक्यानो बघा, खुशखबर आलेली आहे तुम्हाला. या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी ही ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी दिलेली आहे. खुशखबर तुमच्यासाठी दिलेली आहे. पुराव्या सहित सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे. टीव्ही चॅनलवर ही मोठी बातमी समोर आलेली आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, वेळ न वाया घालता आता मी हा व्हिडिओ सुरू करणार आहे, तो शेवटपर्यंत बघायचा आहे. ही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. 25वा हप्ता म्हणजे कोणता? जुलै महिन्याचा हप्ता. या हप्ता वाटपाबद्दल पण एक आनंदाची बातमी समोर आली, ती तुम्हाला बातमी सांगणार आहे. त्याचबरोबर ज्या लाडक्यांना हप्ते भेटत नाहीयेत किंवा ज्या लाडक्यांचे हप्ते बंद होणार आहेत, ज्या लाडक्यांचे हप्ते चालू आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी खुशखबर आलेली आहे. लाडक्यांनो सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे आणि आपल्या सर्वांचा हा विजय आहे. लाडक्यांनो आपण ज्या मागण्या करत होतो त्या मागण्याला यश आलेलं आहे आणि लाडक्यांनो तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी मी सांगायला लागलो. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघताय. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 25वा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे, जीआर कधी येणार आहे, याच्याबद्दल एक अपडेट आली आहे, आनंदाची बातमी आली आहे. ती तुम्हाला दुसरी आनंदाची बातमी असणार आहे, ती तुम्हाला सांगणार आहे. आणि खुशखबर या ठिकाणी काय आलेलं आहे ते सांगणार आहे. काय आहे दोन खुशखबर? कोणाला मिळणार हप्ते, 25वा हप्ता वाटप केव्हा होणार आहे, सगळ्या गोष्टी सांगतो. चला आता वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर लाडक्या बहिणीनो, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला खुशखबर ही लाडक्यांना देऊन टाकतोय. ही पहिली खुशखबर आहे लाडक्यांनो. पहिली आनंदाची बातमी तुम्हाला दाखवायला लागलो आहे. टीव्ही 9 ची बातमी आहे लाडक्यांनो. टीव्ही 9 ची बातमी आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना अखेर सरकारचा तडफडकी निर्णय. बघा लाडक्यांनो, तडफडकी निर्णय झालेला आहे. सरकारचा तडफडकी निर्णय झालेला आहे. आनंदाची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी आलेली आहे. काय बघा, लाडक्या बहिणींना लॉटरी या ठिकाणी लागलेली आहे. लॉटरी म्हणजे काय? लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेली आहे. सरकारचा मोठा तडफडकी निर्णय झालेला आहे. त्याच्यामुळे लाडक्यांनो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय. लाडक्यांनो तुम्हाला हप्ते चालू आहेत का बंद आहेत? पटपट आपलं नाव जिल्हा सांगायचंय आणि हप्ता तुम्हाला चालू झालाय, चालू आहे का बंद झालाय, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की दोन्ही लाडक्यांसाठी ही खुशखबर आलेली आहे. ती मागणी मान्य झालेली आहे. बघा ती मागणी, कोणती मागणी? आपण लाडक्यांनो सर्व लाडक्या बहिणी असतील, आम्ही सगळे युट्यूबर असतील, न्यूज चॅनल असतील, टीव्ही चॅनल असतील, या सगळ्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या लाडक्या बहिणीच्या वतीने, आंदोलन पण या ठिकाणी सुरू झाले, मोर्चे सुरू झाले होते, त्या सगळ्यांच्या ज्या मागण्या होत्या ती मागणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. लाडक्यांना खुशखबर आलेली आहे. लाखो महिलांचं टेन्शन या ठिकाणी मिटलेलं आहे. आता हे निर्णय आता खूप स्वागतापर निर्णय. आपण ज्या मागण्या करतो, बघा मी स्वतः या ठिकाणी आपल्या या ठिकाणी खासदार साहेबांना, मंत्री साहेबांना या ठिकाणी भेटलो होतो, बारणे साहेबांना भेटलो होतो. त्यांना पण ही मी बातमी या ठिकाणी, त्यांना मागणी मी सांगितली होती. तर लाडक्यांनो अजून भरपूर सारे या ठिकाणी मी या ठिकाणी मंत्र्यांना त्यांना कॉल करून पण या ठिकाणी बोललेलो होतो, पीएन त्यांच्या बोललेलो होतो. तर आपल्या मागणीला या ठिकाणी यश आलेलं आहे. लाडक्यांनो काय बातमी आहे तुम्हाला दाखवतो. तर लाडक्यांनो ही महत्वाची बातमी तुम्हाला मी दाखवत आहे. चला तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी बातमी दाखवली आहे. राज्याच्या राजकारणातील गेम चेंजर ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. गेल्या काही दिवसापासून या योजनेबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. आता मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत आनंदाची बातमी दिलेली आहे. बघा स्वतः या ठिकाणी वाचा, टीव्ही 9 ची बातमी आहे. स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी आनंदाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे. काय आनंदाची बातमी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे लाडक्यांनो. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघत राहा. चला, आदिती तटकरे यांनी माध्यमांना सांगितले की लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी करण्यासाठी सरकारने 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. ही सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. बघा लाडक्यांनो, ई-केवायसी आता पुन्हा सुरू होणार. आता फक्त त्याला जीआर वगैरे काय असणार आहे ते सांगणार आहे. 6 महिन्याची परत मुदत दिलेली आहे. काय बघा, नीट वाचा या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमची टीव्ही 9 ची ही बातमी आहे. तुम्ही स्वतः या ठिकाणी बातमी वाचा. आदिती तटकरे यांनी माध्यमांना सांगितले की लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी करण्यासाठी सरकारने 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. आणि बघा या ई-केवायसी मुळे 60 लाख लाडक्या बहिणी बाहेर पडलेल्या आहेत. जवळजवळ बघा 80-81 लाख लाडक्या बहिणी बाहेरच्या पडल्या, त्यातले 60 लाख लाडक्या बहिणी ई-केवायसी मुळे बाहेर पडलेल्या आहेत. आणि या ई-केवायसी ला पुन्हा मागणी आपण केली होती की ह्यांची मागणी. लाडक्या बहिणींना तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल की या ठिकाणी लाडक्या
आदित्य तटकरे मॅडम यांनी एक महत्वाची अंदाची बातमी दिलेली आहे. आता ही ई-केवायसी तुमची लवकरात लवकर सुरू होईल, पण त्याच्यावर आता त्यांनी सांगितलंय की 6 महिने तुम्हाला मुदत दिलेली आहे. पण याच्यावर अजून परत गोष्ट सांगतोय, GR आलेलं नाहीये. ही आता आज ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. आता ह्याच्यासाठी थोडा वेळ लागेल, पण ई-केवायसी पुन्हा या ठिकाणी सुरू होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडकेताईंना विनंती आहे की आता तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ज्या ज्या लाडकेताईंचे हप्ते बंद झाले होते त्या लाडकेताईंचे पुन्हा हप्ते सुरू होऊ शकतात. हे तुम्हाला मी बाकी पण बोललो होतो, पण तुम्ही पात्रतेमध्ये बसायला पाहिजेत, गरीब असायला पाहिजे, तरच तुम्हाला हप्ते ते चालू होणार आहेत. तर लाडकेजण बघा, या ठिकाणी पुढची मी ही गोष्ट दाखवायला लागलो सगळ्यांना. बघा, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. पुढे त्या म्हणाल्या, ज्या महिलांना एक केवायसी पूर्ण केली मात्र त्यात काही उणिवा राहून गेल्या त्यांना दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आलेली आहे. लाडकी बहिणींना यशस्वीरित्या राबवली जाणार आहे. बघा, ज्या ज्या लाडकेताईंना या ठिकाणी ई-केवायसी करता आली नव्हती, ज्या ज्या लाडकेताईंची ई-केवायसी चुकली होती, त्यांना पुन्हा या ठिकाणी संधी दिलेली आहे. त्यांना पुन्हा या ठिकाणी फायदा होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडकेताईंना विनंती आहे, काळजी करायची आता बिलकुल गरज नाहीये. तुम्हाला पुन्हा या ठिकाणी संधी दिली जाणार आहे. पण त्याची आता सरकारचा आता आदित्य तटकरे मॅडम यांनी आता सांगितले, न्यूजपेपरमध्ये, टीव्ही मध्ये सांगितलंय, पण याच्यावर आता त्यांचा सरकारचा निर्णय होत असतो, GR निघत असतो. GR आल्यानंतर ते ई-केवायसी सुरू होईल. असं समजू नका की आज बोलल्या तर उद्या चालू होईल, असं होणार नाही. कमीत कमी थोडेफार दिवस लागतील. जेवढे लवकर होईल तेवढं चांगलंच आहे. मी आदित्य तटकरे मॅडम यांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही निर्णय चांगला घेतलाय, पण लवकरात लवकर त्याच्यावर अंमलबजावणी करून सरकारकडून तो GR यावा, ही पण त्यांना मी मागणी करत आहे. आता बघा, पुढची एक महत्वाची आनंदाची बातमी. बघा, दुसरी आनंदाची बातमी. तुम्हाला बोललो होतो 2 खुशखबरी आलेल्या आहेत. पहिली खुशखबर तुम्हाला मी सांगितली आदित्य तटकरे मॅडम यांनी काय बोललंय ते. दुसरी खुशखबर आहे साम टीव्हीची ही बातमी समोर आली आहे. काय बघा, लाडकी बहिणींना जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार, महत्वाची अपडेट तारीख आलेली समोर. बघा, महत्वाची तारीख एक समोर आलेली, ही तारीख तुम्हाला मी दाखवणार आहे. साम टीव्हीची बातमी, आजची लेटेस्ट 27 जुलै 2026, आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसत आहे लाडकेतांनो. बघा, काय बातमी येते तुमच्या समोर. बघा, 1,500 रुपये इन्स्टॉलेशन बद्दलचा हप्ता जुलै महिना संपण्यासाठी आता अवघे 4 दिवस शिल्लक राहिले. जुलै महिना संपलाय, पण तरी हप्ता म्हणजे लवकर संपेल. तो जुलै महिन्याचा हप्ता भेटणार नाही लगेच, तो ऑगस्ट महिन्यामध्ये कधी भेटणार. बघा, हप्ता कधी जमा होणार. सूत्रानुसार जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल अंतिम निर्णय ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान पात्र बहिणीच्या खात्यावर जुलैचे 1,500 रुपये जमा होऊ शकतात. तर बघा, 1 ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक काय असणार आहे, मोठी बैठक असणार आहे सरकारची. त्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय होणार आहे आणि शक्यतो तर तो बैठकीमध्ये आपल्या ई-केवायसीचा पण मोठा निर्णय होऊ शकतो. तो GR त्यावेळेस येऊ शकतो. म्हणजे ह्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समजून घ्या. तर 10 ते 15 तारखेपर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटेल, हप्ता वाटप होईल, अशी स्वरूपाची एक महत्वाची बातमी समोर आली. तर 10 तारखेपर्यंत आपण विचार करूया की GR येईल आणि 15 तारखेपर्यंत वाटप होईल. या ठिकाणी ही महत्वाची बातमी समोर आली. त्याच्यामुळे सर्व लाडकेतांना विनंती आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे पैसे किती जमा झाले, आतापर्यंत किती हप्ता जमा झाले, कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.